नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओत तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण बघणार आहोत, की आपण SBIचं स्टेटमेंट आपल्या मोबाईलवर घरी बसल्या कसं डाउनलोड करू शकतो. एक अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला आजच्या या व्हिडिओत मी दाखवणार आहे सगळी प्रोसेस करून. तर तुम्ही व्हिडिओ बरोबर राहा शेवटपर्यंत. जेणेकरून तुम्ही तुमच्या मोबाईलवरनं तुमचं बँक स्टेटमेंट घरी बसल्या काही मिनिटात काढू शकता. तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो सर्वात आधी तुम्हाला काय करायचं आहे, Googleमध्ये तुम्हाला SBI ऑनलाईन टाकायचं आहे आणि याच्यावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर ही पहिली साईट SBIची येईल, त्याच्यावर क्लिक करायचं आहे. आणि त्यानंतर मित्रांनो लॉग इन बटनावर क्लिक करायचं आहे. कंटिन्यू टू लॉग इनवर क्लिक केल्यानंतर इथं तुम्ही बघू शकता या प्रकारचं पेज ओपन झालं आहे. तर इथं तुम्हाला युजर नेम आणि पासवर्ड टाकावं लागेल. तर मित्रांनो तुमच्याकडे युजर नेम आणि पासवर्ड नसेल तर तुम्ही युजर नेम आणि पासवर्ड कशा पद्धतीने क्रिएट करू शकता, मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे व्हिडिओची. तर तिथं जाऊन तुम्ही व्हिडिओ बघू शकता आणि नवीन युजर नेम पासवर्ड क्रिएट करू शकता. आणि युजर नेम पासवर्ड टाकल्यावर तुम्हाला खाली कॅप्चा टाकायचा आहे. कॅप्चा टाकल्यानंतर लॉग इन बटनावर क्लिक केल्यानंतर बँक अकाउंटशी लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर एक OTP जाईल. ती OTP तुम्हाला टाकून सबमिट करायचा आहे. मित्रांनो तुम्ही बघू शकता आपण लॉग इन झालोय आणि तुम्हाला सर्वात आधी काय करायचं आहे, ही जी बाजूला 3 रेषा दिसत आहेत तुम्हाला तिथं त्याच्यावर क्लिक करायचं आहे आणि माय अकाउंट प्रोफाईल याच्यावर क्लिक केल्यानंतर यात बरेचसे ऑप्शन दिसतील तुम्हाला माय अकाउंटमध्ये. तर तुम्हाला अकाउंट स्टेटमेंट याच्यावर क्लिक करायचं आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता आपलं अकाउंट डिटेल्स येऊन लागतं सगळं. आणि मित्रांनो तुम्हाला इथं बघा डेट शो होत आहेत, म्हणजे तुम्हाला कुठून तर कुठपर्यंत स्टेटमेंट काढायचं आहे, म्हणजे स्टार्ट डेट एंड डेट. तर तुम्ही त्यानुसार काढू शकता किंवा बाय मंथ म्हणजे 1 महिन्याचं इथं याच्यावर क्लिक करू शकता. आणि लास्ट 6 मंथ म्हणजे मागच्या 6 महिन्याच्या पिरियडचं स्टेटमेंट तुम्ही काढू शकता किंवा पूर्ण वर्षाचं देखील काढू शकता इथं फायनान्शियल इयरवर क्लिक करून. आणि तुम्हाला एक्सेलमध्ये पाहिजे ते स्टेटमेंट की PDF पाहिजे किंवा तुम्ही इथून अपलोडसुद्धा डिजिलॉकरमध्ये करू शकता. तर आपण PDF डाउनलोड करूया. तर PDF सिलेक्ट करून घ्यायचं, डाउनलोड इन PDF फॉर्मॅट. आणि इथं आपल्याला मागचं 6 महिन्याचं मिनी सिलेक्ट केलेलं आहे आणि तो करायचं इथं. तर बघू शकता मित्रांनो डाउनलोड झालेलं आहे आणि ही PDF तुम्ही बघू शकता माझ्यासमोर ही PDF आली बघा. म्हणजे मागच्या 6 महिन्याचं माझ्या अकाउंटचं स्टेटमेंट इथं तुम्हाला दिसतंय समोर. बघू शकता मित्रांनो तुम्ही. मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. थँक यू फॉर वॉचिंग.